तर आपली ही जी छोटी छोटी बच्चा गँग आहे ते बघू शकता। आणि हे आहे 15 दिवसाचं आणि हे इकडे पण आहे, त्यांची नाल पण अजून पडलेली नाही आहे। आणि आपली जी मेंढीची कॅपॅसिटी नव्हती तिला 2 पिल्लं झालेली, आता बघू शकता एक इथं आहे, एक मम्मी सोबत आहे, अगदी चांगलं आहे आणि हेल्दी पण आहे। त्यामुळे कसं आहे ना की समजा जर आपण आता हा जर तिथं हिरमोड केला असता की ही जी कॅपॅसिटी नाही हिला काय करू शकतो, तर मात्र आपण आता हे असं एवढं चांगलं बघू शकलो नसतो। त्यासाठी आपला जर निर्णय पक्का असला ना तर मात्र आपला जो हा व्यवसाय हा पण अगदी मजबूत होतो। कारण की कसं आहे की ह्या व्यवसायासाठी आपल्याला जी मेहनत करायला लागते, जे कष्ट करायला लागतात त्याला मात्र नजरअंदाज करता येणार नाही। कारण की ह्यांच्यावर जर फोकस ठेवला, ह्यांच्यासाठी जर आपण मेहनत घेतली आणि मनापासून जर ह्यांच्यासाठी आपण मेहनत घेत असेल तर मात्र आपण कुठे मागे राहू शकत नाही। तसंच आपली जर समजा एखादी वीक मेंढी असेल तर त्या मेंढीला सुधारायचं काम सुद्धा आपल्याकडे असतं। कारण की ती स्वतः सुधारणार आहे का, तिला खायला जसं भेटेल तेव्हा तिची तब्येत सुधारणार आहे। त्यामुळे आता तिची तब्येत पण ओके आहे आणि तिच्या पिल्लांची आता तिची जेवढी म्हणजे आपल्याला वाटत नव्हतं कॅपॅसिटी वगैरे, पण आता तिची पिल्लं बघा किती क्वालिटी आहे। हा बघा, हा एक इथे आहे आणि ही इथे आहे, बघू शकता ह्यांची क्वालिटी कशी आहे। कितीच पिल्लं आहेत जी जी म्हणजे परिस्थिती नव्हती 2 पिल्लं द्यायची कॅपॅसिटी नव्हती, ती जी ही पिल्लं आहेत। आता यांच्यात काय फरक आहे बघू शकता, कारण की ही आम्ही जो दूध तिच्यासाठी जो खुराक लावलेला आहे तो दूध पित आहेत, आता बाहेरचं दूध पण नाही आहे, त्या तिच्याच मेंढीच्या दुधावर आहेत, पण ही पिल्लं एक नंबर क्वालिटी आहे। आणि कसं आहे ना की आता प्रत्यक्षात करतो जो माणूस त्याला माहीत असतो तो काय करत असतो। आणि आता जर हे बघा हा जो आपला मेंढी पालनाचा व्यवसाय आहे हा जेव्हा सुरुवात केलेलं होतं त्यावेळेला असं झालेलं की इथली जी लोक होती असं मेंढीपालन होतं का, किंवा खूप काही प्रश्न उलटे पलटे होते, अशा मेंढ्या असतात का, पण अशा मेंढ्या मग 2 पिल्लं देतात का, असं काही नसतं वगैरे वगैरे। आणि आपल्या वातावरणात वगैरे हे सर्व झालं, पण त्यातनंही त्यांना अनुभव आला, कारण की आपल्याकडे स्वतःच्या डोळ्याने दिसतंय, मग त्याच्यावर खोटं विश्वास म्हणजे खोटं मानू शकत नाही, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। तसंच आता ही मेंढरं आमची जगतायत मस्तपैकी, तेही त्यांना माहिती आहे। तसंच आम्ही नवीन काही करतो त्यावेळेला मात्र असं होतं की ह्यांचा फोकस मात्र आमच्याकडे नक्कीच असतो। मग तुम्ही कुठलाही काही करा, चारा लावला तेव्हाही त्यांचा फोकस होता की हा काय वेड्यासारखं करतोय, पण तेव्हा चारा लागल्याच्या नंतर मात्र वैरणी न्यायला आमच्याकडे नक्कीच येतात। तसंच आहे की ट्रॅक्टर जेव्हा आम्ही सुरुवातीला छोटा घेतलेला त्यावेळेला हे ट्रॅक्टर आपल्याकडे चालतील का, आपल्याकडे बांध वगैरे हे ते झालं, पण त्या ट्रॅक्टरने आता गहू वगैरे नांगरा म्हणजे पेरायचं वगैरे असेल गहू गव्हासाठी तर मात्र तो ट्रॅक्टरसाठी लाईन लागलेली असते, भले छोटा आहे पण का तर त्याच्याने जी माती भुसभुशीत पावडर सारखी होते ती मात्र दुसऱ्याने होत नाही, मग तेही चालायला लागलं, म्हणजे आता ट्रॅक्टर सुद्धा तो छोटा चालतोय। तसंच आता एक नवीन म्हणजे की टोकन यंत्रानं गहू इकडे कुणी टोकला नव्हता, पण आता आम्ही तोही टोकलाय, थोडंसं राहिलंय, काल पाऊस आलाय त्यामुळे आता ते पण टोकणार आहोत, थोडंसं राहिलेलं, पण तेही बघायला माणसं येतात की असं टोकलं जातं का, मग हे रिझल्ट कसा येईल ह्याचा, हे सर्व अजून त्यांच्या मनात चालू आहे। कारण की ती फक्त आता वाट बघतायत की हा टोकलेला जो गहू आहे तो उगावतोय कशा आणि कशा प्रकारे दिसतंय वगैरे हे सर्व बघणार। आणि त्याच्यानंतर आता त्या लोकांचं पेरायचं वगैरे स्टॉप आहे गहू, कारण की आता ह्याचा पहिला रिझल्ट बघायचा आहे, कारण की हा नेहमी आम्ही लोक काहीतरी नेहमीच करत असतो आणि त्यावेळेला मात्र असं होतंय की नंतर म्हणजे जेव्हा सुरुवातीला करतो त्यावेळेला लोकांना विश्वास बसत नाही, पण ह्याचा नंतर जो रिझल्ट येतो तो मात्र बघितल्याच्या नंतर त्यांना असं होतं की आपण पण असं करायला पाहिजे। मग तसंच आता टोकन यंत्राने आम्ही टोकलेला जो गहू आहे हा आता सर्व लोक बघण्यात मग्न आहेत, अगदी उगवसपर्यंत उगवल्याच्या नंतर मात्र तीही त्याच टोकन यंत्रानं गहू टोकणार। आणि असं जेव्हा आपण काहीतरी नवीन करतो त्यावेळेला मात्र दुसऱ्यांना सांगत बसण्यात काही अर्थ नाही, कारण की सांगितल्याने त्यांना पटत नसतं। मग काय करायचं आहे, हे ना सांगत नाही बसायचंय, आपण जे काही करायचंय ते स्वतःहून करायचं आहे। मात्र मग थोडा विरोध होतो सुरुवातीला की काय करते वगैरे असं तसं, पण जेव्हा नंतर त्याचा रिझल्ट बघतात ना त्यावेळेला मात्र त्यांना एक अनुभव चांगला येतो की हे बरोबर आहे, हे योग्य दिशेने चाललं आहे। मग कसं करायचं की एखादा जर माणूस काही नवीन करत असेल तर मात्र जी लोकांचा विरोध आहे
हा जर विरोध टाळून एखाद्याने काय केलं तर तो मात्र सक्सेस मध्येच राहतो. कारण की कसं आहे की त्याला त्याचा अनुभव असतो आणि अनुभव असल्यावरच आपल्याला पुढे जायचं आहे. कारण की जर समजा अनुभव नसेल जर ती एखादी गोष्ट केलेली तर मात्र फेल जाते. त्यामुळे अनुभव असणं गरजेचं आहे आणि नंतर मग बघा त्याचा रिझल्ट किती, म्हणजे आपण जो करतोय आपल्याला अनुभव आहे ते मी करतोय ते योग्य आहे आणि योग्य करणार मी ते, म्हणजे ज्याला त्याला मेहनत लागणारे आहे ते सर्व मी करणार आहे. आणि नंतर मग ते सक्सेस झाल्यावर मात्र ते जे विरोध करणारे आहेत ह्यांना ओरडत बसायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येणार आहेत आणि सर्व लाईनीशीरच बघणार आहेत. कारण की काय होतंय की सुरुवातीला कोण उडी मारत नाही, धोका असतो. त्यामुळे कुठलाही व्यवसाय असू दे किंवा एखादी नवीन शेतीत तुम्ही पीक घ्या, त्यावेळेला काय होतंय की आपण कोणाला सांगण्यापेक्षा आपण स्वतः करावं. नंतर मग मात्र जेव्हा ती लोक आपला बघतात की आपण कसं मेहनत करतोय काय करतोय ह्याच्यावर मग मात्र तीही आपल्या मागोमाग करतात. पण तेव्हाच करतात जेव्हा आपला जो केलेला शेती असू दे व्यवसाय असू दे सक्सेस झाला ना त्यावेळेलाच ती मागणं करतात.